7-8 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अकोलेकर सज्ज झाले आहे. गुरुवार सकाळपासून सुरू होणाऱ्या मतदानासाठी सर्वत्र उत्साह आहे. आज मतदानाची यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचली आहे. सकाळपासून या कामाला गती आली होती. अकोला महानगरपालिकाची मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडणार असून याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीमध्ये 469 उमेदवार निवडणूक रिंगणात असून उद्या 5,50,000हून अधिक मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. या संपूर्ण प्रक्रियाकरिता 7 फिरती पथके, 22 स्थिर सर्वेक्षण पथके तसेच वेब कास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका निवडणूक प्रक्रियाकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज अकोला महानगरपालिका हद्दीतील 6ही झोनमधून मतदानाचे साहित्य ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. या प्रक्रियेसाठी 24 तास आदर्श आचारसंहिता कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम तसेच इतर मतदान साहित्य घेण्याकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महानगरपालिका हद्दीतील 5ही झोनमधून एकूण 221 वाहनांमधून ईव्हीएम तसेच मतदानाचे साहित्य कर्मचारी घेऊन जात असून त्यांच्यासोबतच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी. आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहोत. या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य पोहोचवण्याकरिता प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे. अकोला महानगरपालिकेमधील निवडणुकीमध्ये एकूण 469 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये 5,50,000हून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे या मतदान प्रक्रियेकरिता 7 फिरती पथके तसेच 22 स्थिर सर्वेक्षण पथके व तसेच वेब कास्टिंगची सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेकरता संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झाली आहे. या प्रक्रियेकरता 24 तास आदर्श आचारसंहिता कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. आज सध्या स्थितीमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन नेण्याकरता संपूर्ण यंत्रणा ही सज्ज झाली आहे. 221 वाहनांमधून ही संपूर्ण साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहे. RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला.